काय बोलतेस तू? गुंड? नाही नाही, यांना सांगून नाही चालणार. मी जे सांगेन ते कुठल्या अर्थाने घेतील माहित नाही, आणि कदाचित याने माझा अबीर माझ्यापासून लांब होईल. काय चाललंय तुझं? तू बरी आहेस ना? काय सांगतेस त्याला? गुंड? गुंडाने काय हल्ला केला होता तुझ्यावर? काय बोलतेस तू? नाही, मी असंच बोलत होते त्यांना. माझ्यावर कशाला गुंड हल्ला करते? का सांगतेस असं काहीतरी खोटं नाटं त्याला? मी असं काहीतरी धक्कादायक सांगून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. कशी आहेस ना तू? जरा सुद्धा विचार करत नाहीस तू. आत्ता सारंगच्या ह्या अवस्थेत त्याला ऐकू येतंय का ऐकू येत नाहीये हे आपल्याला माहित नाहीये. धरून चाल हे सगळं तो ऐकतोय. मग शुद्धीवर आल्यानंतर जर का हे सगळं त्याने मनात ठेवलं आणि तसाच वागला तर कितीला पडेल आपल्याला? याचा जरा तरी विचार केलायस तू? मला कळतंय तुझं काय चाललंय. तू माझ्या मुलाला इमोशनली ब्लॅकमेल करतेस. तू त्याची सहानुभूती गोळा करायचा प्रयत्न करतेस, हो ना? काय बोलताय तुम्ही? असं अजिबात नाहीये. मला फक्त सारंगला शुद्धीवर आणायचंय. खोटं, चक्क खोटं बोलतेस तू. मला जी भीती वाटत होती ना ती आता खरी ठरते. तुझा प्लॅन कळतोय मला. हे असं सगळं सांगून स्वतःच्या बाजूने ओढायचा प्रयत्न करतेस त्याला, हो ना? काय बोलताय तुम्ही? तुम्हीच मला बोलवलंत ना या घरात. माझं आयुष्य, माझा झालेला अपमान सगळं विसरून मी फक्त सारंग बरे व्हावेत म्हणून इथे आले. नाही, तुझं लग्न झालंय, माझ्या सारंगचं सुद्धा लग्न झालंय, तरी सुद्धा तुझ्या मनातून माझा लेक का जात नाहीये याचं उत्तर मला ठाऊक आहे. कारण तू तुझ्या संसारात अजिबात सुखी नाहीयेस, बरोबर ना? आणि आता माझा लेक तुला परत पाहिजे. सारंग बरोबरच्या लग्नाची, संसाराची तू स्वप्न बघतेस, त्याच्यासाठीची ही सगळी धडपड चालली आहे तुझी. मला हे दिसत नाही की काय? पण लक्षात ठेव, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. चूक झाली, खूप मोठी चूक केली मी ना तुला माझ्या घरात आणायलाच नको होतं. ज्या मुलीनी माझ्या सारंगचा संसार उद्ध्वस्त केला, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आज जो इथे तो मरणाच्या दारात आहे ना, ते सुद्धा तुझ्याचमुळे आहे. माझं चुकलं या अशा मुलीच्या समोर मी पदर पसरला, माझ्या सारंगच्या आयुष्याची भीक मागितली तुझ्या समोर. चुकलं माझं, गुन्हा झाला, गुन्हा. खरंय, तू ना अपशकुनी आहेस. इथून पुढे मी एक शब्दही नाही ऐकून घेणार. मग का ऐकून घेतेस? का उभी आहेस इथे? जा ना, निघून जा.